नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो? सगळ्यांना सुप्रभात आणि आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज कुठं बाहेर जायचं नाही, कामालाच आहे. आम्ही आज वाडीतच खाली पक्यादांकडं किंवा रम्यादांच्या इथं मंगेशदादांचं काम चालू आहे. मंगेश मिस्त्री आपले दादा आहेत, त्यांचा तिथं कामाला आहे. तर आता सकाळी मी फुलं आणून देता, थोडंसं आंबं जमवून आणता आणि मग 8:30 वाजता कामाला निघा. आता 8 वाजलेत. चला, फुलं हवी होती 4-5 ती. मागच्या घराच्या जास्वंदीवर भरपूर असतात, पण ती बघतली ती वांदळांनी जो काही ठेवलीनच नाही, सगळी वरबाडून गेली नाही फांद्यांच्या सकट, पानांसकट. मग आता काय नाही, आता आंब्यानं जाऊया. चलो या हो, चलो. ए अगं, जास्वंदीवर फुलं एक पण नाही, वांदराने सर्व नेली नाही. चालतील ती. हो काको, चला बागत जाऊया. कुठं काय आहे, इथला पण सगळा साफ केली. या अनंताची काढता ग. इथं आहेत भरपूर अनंताची, त्यातली चांगली चांगली काढूया. चार आणि 5 बस झाली. हा बघा, हा त्या दिवशी व्हिडिओत गेट नव्हता दाखवायचा. आता हा बघा, हा गेट पण बनवलेला असा डिझाईन मस्त. हे घे, ह्याच्यावर ठेवू. इथनं घेशील काय? मी जातात आंब्यानं. पिशवी दे मला बारकी. चला, 8:05 झालेत आणि आपल्याला 8:30च्या आधी जाऊन यायचं आहे. समोरच्या डोंगरावरून, आपल्या घराच्या समोर आहे ना उंबराला, तिकडं. जास्त उंचावर नाही, जवळच आहे. डाग चढलेला का लगेच आहे. बघा, या अशोक तात्यांच्या कलमाखालनं असा इकडनं खाली जायचा. मागच्या वेळी तुम्हाला दाखवला होता काय माहिती नाही. हां, होय व्हिडिओ बनवला होता ना मी, काजूनी करवंद जमायला, म्हणजे गावाला आल्यावर पहिलाच व्हिडिओ बनवला होता ना. हां, त्याच आंब्याखाली जायचं आहे आता परत. काल संध्याकाळी आणलं होतं जमवून खापीतल्या खालचं, म्हणजे वाडीतच पाऱ्याजवळ हा आंबा भरपूर लागलेला. पण तर काय झालं, आता पाऊस पडतोय ना, मागचं 2-3 दिवस सलग रात्रीचा पाऊस पडतोच आहे. मग त्यामुळं पाऊस पडल्यावर कसं आतमध्ये हे होतं ना, खराब होतात ना, किडबीड पडते. तर काल आणलं, त्याच्यात जरा 1-2 आंबं खराब होतं. मग आता परत तिकडं नाही जायचं. आता आजचं शेवटचं, मग आंबं संपलं समजायचं. आजचा आंबा आणलं, त्याच्यात काय कसं आहे बघूया. नाही तर मग आंब्याचा विषय सोडून देऊ आणि मग आमसूला करवंद आणि काय साठा बिटा आहेत ती खायला सुरुवात करू. पावसाळा सुरू झाला समजायचा मग. ही बघा वीर. चला, मी लय बडबड करता ना. खरं तर मला कमी बोलायला पाहिजे, म्हणजे पक्ष्यांचा तुम्ही आवाज ऐकाल. सकाळची टाईम आहे.
साकव. इकडं जायचं आहे आपल्याला. बघा वांदर बघा, दिसला काय? कसं पळालं बघा उड्या मारून. आपलं पायऱ्यावर लागले बरोबर. बापरे, इथला आंबा होऊ लागला. पंधरा दिवसात संपला. पण एक आहे. बघूया कसा आहे. चांगला आहे हा. पिशवीत भरता. ही पिशवी आणली बारकी. चला चला, एक काजू मिळाली. एक उचलाय वाकला खाली, तिथं 3 मिळल्या. चला, काजू तर दिसतच जातात. हे बघा, परत एक दिसली. 10 उचलल्या. आता काजू शोधित राहिला तर आंबं नाही मिळणार, कारण आपल्याकडे टाईम कमी आहे. तेव्हा काजूनं मी कामावरनं सुटल्यावर संध्याकाळी 6 वाजता येईन. ही बघा, इथं 1 मिळली. आता आंब्यानं जातो. चला, आता खाली नाही बघित. वांद्रानो, हा सगळा पातेरा आता पावसामुळं वलावाला झाला आहे. त्यामुळे पायाचा आता पातेराचा चरचर असा आवाज मोठ्याने येत नाही, बारीक बारीक येतोय. चला, आपण येऊन पोचलेला धारावर, म्हणजे डागाच्या वर. आणि हया समोर आंब्याचं झाड. करवंद अजून आहेत, पण ते आता खराब झाले असतील. आंबा तरी आहे काही माहिती नाही वाटतं राहिला काय. जूनची 4 तारीख आहे. आता काय राहिला असेल, वर तर काय दिसत नाही. खाली काय असणार. ठीक आहे, म्हणजे यंदाचा आंब्याचा सीझन संपला. आता आपण साठा खायला सुरुवात करू घरात बसून. एक पण नाही. खापीतल्या खाली मिळतात, कारण तर लयच लागला आहे. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लागला आहे यंदा. जेव्हा पण लागतो ना, 1 वर्ष आड करून असाच लागतो. आता आपण गपचिप घरात जाऊ आणि कामाला जायची तयारी करू. हा एक करवंद खाऊन बघूया. नाही गेला आहे कामातनं. हा थोडा कच्चा आहे. आता आईला सांगीन, आंबं नाही तर नाही, ह्या 10 काजू तरी आणलेत. ठीक आहे, चला आता गपचिप घरात जाऊ. चला घरात जाऊया. आणि आता आपल्याकडे टाईम आहे, तर मग जाताना अजून 10 काजू मिळत आहेत काही बघूया. मंडळीनू,
मी इथं अँगल लावून ठेवला आहे कारण आपल्या घराच्या वरच्या डोंगरावरनं त्या वाकणात आपली सकाळची लाल परी जाते बघा. थांबा, पुढच्या वाकणात आली का तुम्हाला स्पष्ट दिसेल. हां, थोडासा झूम पण मारू तुमच्यासाठी. दिसली ती बघा वाकणात, ती बघा सकाळची गुहागर डेपो. हां, नवीन गाडी आहे एकदम ट्रॅव्हल्ससारखी. गुहागर डेपोतनं रत्नागिरीला डेपोला जाते, ती आपल्या वाडीतनं जाते. चला गेली. आता झाडं मोठी झाली, पटकन दिसत नाही. ही जास्त वरटतात, ती बारकी केकेट आहेत वाटतं. चला आपण पटकनसा घराजवळ पोचलेला आहे. आता आपण गेलेला होता ह्या डोंगराच्या तिथं, हा जंगल संपून वर तोंड लागतात तिथं. ए लौकिक, काय करतोय? कपडे धुतोय? कपडे धुताय आमचे लौकिक साहेब. चला मंडळी, कामदार आलं 9 वाजलं. आता मी पण जातो, तयार झालेला आहे. कोण आलेत बघूया. अक्षय आलाय. चला, इथं काय नंबर नाही लागला कारण मंगेजांची तब्येत बरी नाही तर येत नाही, त्यामुळं मी इथं नाही. मला खाली. हां होय, मी नेतो गाडी चौकास. हां, आपल्या गावातच खालच्या वाडीत काम आहे. मग डबा घेतला, आता निघाला. मधल्या वाडीत आला म्हणजे मंगेजांच्या घराजवळ, तिथं गाडी आणून दिली, लावली. आणि आता इथनं चालत जात आहे, कामावर जायचं आहे खाली ब्राह्मणवाडीत. आमचे उदय निमकर दादा आहेत ना, त्यांच्या घराचं काम चालू आहे. तर इथनं काही ही डाग उतरली का 10 मिनटं पण नाही, 5 मिनटात जाईन खाली. मधल्या वाडीतल्या हनुमान मंदिराजवळून पोचला. मस्त आहे ना. जय श्री हनुमान. चला, ह्या डागन खाली नदीजवळ उतरला रस्त्यावर, कमा आला दादांचं घर. खाली बामणवाडी येऊन पोचला रस्त्यावर. आणि डाव्या बाजूला गेला का की त्यांचं घर आहे वरती वाकणाजवळ. नदीजवळ आला खाली. ह्या
हा धासरा आहे आमच्या मधल्याकडच्या लोकांचा गणपतीचा ढो. हा इथं खाली. हा इथं नवीन घर झालं आहे, मस्त आहे ना. घराचं नाव आहे आजोळ. आणि तिथं रस्त्याच्या वरच्या बाजूला घराचं काम चालू आहे. झाला आहे बराचसा, पायाच्या वर अगदी भालपट्ट्यापर्यंत दिसतंय झालेला ना, खिडकीपर्यंत झाला आहे. इथं बाबा पण आहेत. मंडळीनो जेवायला या. इथं आपलं काम चालू आहे. आम्ही आता जेवलेलं आणि इथं बसायला तर जरा आराम करायला फणसाच्या सावलीला. मी इथं जरा ह्यांच्या अंगणात खुर्चीत बसता. पंप चालून ड्रम भरायला हाय आधी थोडासा. तिथे भारी वाटते ना. मंडळीनो 5:30ला सुटून घरात आला. अगदी काही गाडीवरनं दादानी सोडली, त्यामुळे 5:45ला आलेला. आंघोळ बिंगोल झाली आणि आता म्हटलं जरा तुमचा निरोप घेऊया म्हणून परत आता चालू केला आहे. आता आज तिथं उदयदांच्या कामावर होता. मी उद्या इथंच वाढीतच असेल सभागृहावर. सभागृहाचं पुढचं काम करायचं आहे ना, तर मग उद्या आपला सभागृहाच्या इथला थोडासा व्हिडिओ असेल. तर चला हा व्हिडिओ आता इथं संपवता. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा.